आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारजी. भाऊ, नागपूर महानगरपालिका निवडणुकीत काल तुमची बैठक होणार होती महायुतीबाबत, पण त्या बैठकीला तुम्हाला बोलावलेलंच नाही. 2 बैठका झाल्या आतापर्यंत. शिंदेसेना आणि भाजपत चर्चा करतायत, तुम्हाला बोलावलं नाही. काय निर्णय आहे तुमचा? नाही, काल त्यांची शिंदेसेना आणि भाजपची बैठक झाली. त्याच्यानंतर आमची बैठक होती, पण त्यांचीच बैठक इतक्या उशिरापर्यंत झाली की त्याच्यानंतर आम्हाला बोलवणार होते, पण 11 वाजून गेले होते. त्याच्यामुळे आमचे नागपूरचे निरीक्षक राजेंद्र जैन साहेब हे सुद्धा थांबलेले होते. पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही फोनवर चर्चा करू. पण आज आम्हाला असं वाटतं की आज आमचे काही लोक फॉर्म भरणार आहेत, माजी नगरसेवक वगैरे, आणि आम्ही स्वबळावर लढणार. हे म्हणजे नागपूर महानगरपालिका निवडणूक तुम्ही स्वबळावर लढणार? आम्ही स्वबळावर लढणार असं तुम्हाला आत्ता सांगतो, कारण जर युती नाही झाली तर स्वबळावर लढाच लागेल ना. आमचा पक्ष आहे आणि पक्षाचे धोरण तर जे आहे ते राहणारच आहे. नुसतं काही निवडणुकीपुरती पक्ष राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि नाहीच जर सन्मानजनक सीटा मिळाल्या तर आम्ही स्वबळावर लढणार, आणि त्याची तशी आम्ही तयारीसुद्धा केलेली आहे. 2 बैठका आतापर्यंत नागपुरात महायुतीच्या झाल्या, परंतु राष्ट्रवादीला बोलावलंच नाही. हे गंभीर बाब आहे. म्हणजे तुम्ही महायुतीतला पक्ष आहे, तुम्हाला बोलावलं नाही. का हे ठरलेला प्लान आहे हा, की तुम्ही मारल्यासारखं करायचं, आम्ही रडल्यासारखं करणार आणि मग स्वबळावर निवडणूक लढणार? नाही नाही नाही, बिलकुल नाही. आमच्या मुंबईमध्ये बैठका माननीय प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा, सुनील तटकरे साहेब त्यांच्याबरोबर तिथे होत आहे. महायुतीच्या बैठका नाही झाल्या? नाही, महायुतीची नाही झाली आहे बैठक, पण ते ऑलरेडी त्यांचं संभाषण सुरू आहे. आता 1-2 दिवस पहिले माननीय अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेबांची बैठक झाली. नागपूरच्या जागा वाटपाबाबत ज्या बैठका झाल्या त्यात तुमच्या शहराध्यक्षांना बोलावलं नाही, तुमच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं नाही. काल नागपुरात बोलावणार असं सांगितलं, तुमचे पदाधिकारी येऊन होते तरीही बैठक झाली नाही. नाही, पदाधिकारी येऊन होते, त्याला उशीर झाला, त्याच्यामुळे ती बैठक झाली नाही. पण आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केलेली आहे, आणि जर नाहीच झाली युती तर आम्ही स्वबळावर लढणार आहे. स्वबळावर लढण्यासाठी ताकद आहे राष्ट्रवादीची नागपुरात? 100% ताकद आहे. तुम्ही म्हणजे इलेक्शन नंतर तुम्हाला कळून येईल की आमची ताकद किती आहे म्हणून. किती जागा? 151 जागा लढवायच्या आहे. 151 जागा लढवायच्या आहे. काही जरुरी नाही की 151च जागा लढवायच्या आहे. जिथे आमची ताकद आहे, जसं 50-60 जागेंवर, त्या ठिकाणी आम्ही एकदम ताकदीने लढू. आणि तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे 4-4 लोकांचा प्रभागात पॅनल आहे. त्याच्यामुळे आम्हाला अशी काही आमची परिस्थिती खराब आहे ना, आम्हाला कोणाच्या मागे धावतो अशातला भाग नाही आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहे, काय सांग? नाही, तो आता त्यांचा अजून निर्णय काही झालेला नाही आहे. जेव्हा त्यांचा निर्णय होतील तर ते डिक्लेअर करतील. तिथनं माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवार साहेब हे स्वतः घोषणा करणार आहेत. पण जेव्हा होईल तेव्हा होईल. इथे सुद्धा आम्ही एकदम ताकदीने लढत आहे. आमचं इथे चांगलं 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे? नाही नाही नाही, तसं काही नाही आहे. आणि अशा याच्यावर कोणती चर्चाही झालेली नाही आहे. त्याच्यामुळे इथला तो विषय नाही. इथे आम्ही महायुतीत लढण्याकरता अजूनही तयार आहे. जर त्यांनी नाही म्हटलं किंवा काही जर सीट शेअरिंगमध्ये नाही झालं तर स्वबळावर लढू ना आम्ही. स्वबळावर लढण्याचा निर्णय आज फॉर्म भरते तुमचे काही लोक? आमचे लोक आज काही माजी नगरसेवक फॉर्म भरत आहेत, कारण की इलेक्शनला 2 दिवस बाकी आहे ना फक्त. त्याच्यामुळे तिथं तयारी करणारच आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.